लहान मुलांचं ना काहीच फिक्स नसतं. कधी-कधी कियांश एकदम छान झोपतो, पण कधी-कधी त्याला काय होतं माहीत नाही. तर काल रात्रीही असंच झालं. रात्रीचे 3 वाजले तरी ह्याला काही झोपायचं नव्हतं. मस्ती करायची होती, खेळायचं होतं आणि आमचा इथे त्याला झोपवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे मग झोपायला लेट झालं. सकाळी उठायलाही लेट झालं. त्याच्यामुळे मग उठल्या-उठल्या आधी नाश्ता बनवायला घेतला, पोहे बनवले आणि हा जो ज्यूस आहे ना, तो अधूनमधून मी बनवत असते. हा ज्यूस हेल्थसाठी आणि स्किनसाठी खूप छान आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर दोघांनी मिळून नाश्ता बनवला. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा आपण घाईत असतो ना तेव्हाच असं काहीतरी होतं. त्यानंतर मग ते सगळं क्लीन केलं, अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करून घेतली आणि बाकीची कामं आवरली. त्यानंतर कियांशचे कालचे कपडे काढले आणि ते सगळे कपडे घड्या करून लावून घेतले. त्यानंतर तोपर्यंत तोही उठला. मग त्याला दूध पाजून त्याला झोपवलं. तोपर्यंत मशीनला कपडे झाले. मग ते सगळे कपडे काढले आणि व्यवस्थित असे वाळत घातले. त्याच्यानंतर आज खूप दमायला झालं होतं कारण खूप काम झालं होतं. म्हणून मग जेवणात काही तामझाम केला नाही. साधं वरण भात आणि अंड्याचा पोळा काढला आणि जेवून घेतलं. त्यानंतर मग झोपले होते. उठल्यावरती खूप झोप येत होती म्हणून मग इथे मस्त पेरूचं सरबत बनवलं, ते घेतलं आणि त्यानंतर मग थोडा वेळ बुक रीड केलं संध्याकाळी. तोपर्यंत तोही झोपला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.